सेकंदातला पुन्हा मॅडम व्हायच आणि शेवटी माणूस कोमात चालला म्हणजे असं का सगळा कार्यक्रमच व्हायचा. लई 4 जणांच्या खांद्यावरच आहे. यांच्या दांडियात माणसं मरायला लागलेत. बाबासाहेब आंबेडकर महाडच्या 14 सत्याग्रह करतात. राधाबाई कांबळेला मार लागतो म्हणून बाबासाहेब धावत पाठीमागे येतात आणि त्या राधाईला सांत्वन करत शक्ती देण्याचं काम करतात, बळ देण्याचं काम करतात की राधाई तू स्वतःला सावर. इथे जाती लोकांनी आपल्यावरती हल्ला चालवलाय. आम्ही तोपर्यंत आपला मोर्चा महाडच्या 14 दिशेने देतो. माझे गाणे आले ते बघा 1990 2 गाणे होते. मेलेले मुर्दे केले जिवंत असा होता रे एक डॉक्टर भीमराव आंबेडकर, माझा भीमराव आंबेडकर. एक हिंदी मधली कव्वाली होती, वामनकर्ण बाबांचं नाव आहे त्या कव्वालीमध्ये. दीक्षा देके भीम ने मिटाया सबके दर्दों को, जिंदा किया भीम ने ये मरे हुए मुर्दों को. दीक्षा देके भीम ने मिटाया सबके दर्दों को, जिंदा किया भीम ने ये मरे हुए मुर्दों को. जिंदा रहे कि हम तो सारे मरे हुए थे, मनु के नीति से डरे हुए थे. अरे भीम ने दिया ऐसा बल, जवानी आई बूढ़ों को, जिंदा किया भीम ने ये मरे हुए मुर्दों को. गांधी मिठासाठी भीम आमच्यासाठी. घाटा म्हणूचा अभिमान, घाटा म्हणूचा अभिमान काढला, घाटा म्हणूचा अभिमान काढला. जातीवादी तो भीमरायवाणी बुद्धिमान, भीमरायवाणी बुद्धिमान आहे का तुझ्या जातीत. भीमराव माझा धनवान मी निभाता निशान, हसन हिलय संविधान. बाबासाहेब आंबेडकर जातीमुळे काळात हिरवले गेलं, पण बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या गोष्टीला झुळकारून आपलं काम चालू ठेवलं म्हणून म्हणावं असं वाटतंय. जहर को हिंगा मेरे भीम ने पचाया क्यों नहीं, जहर को हिंगा मेरे भीम ने पचाया क्यों नहीं, और दिल्ली वालों को उंगली पे मेरे भीम ने नचाया क्यों नहीं. अरे गांधी बना मगर लाखों दुश्मन, दुश्मनी भुलाकर मेरे भीम ने दुश्मन को बचाया कि नहीं. तब बोलत असताना मी कोणा गाणं गात असताना बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून वर्गातल्या फळ्यावरती गुरुजी काय शिकवतात ते शिकत होते. बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून वर्गामधल्या फळ्यावरती गुरुजी काय शिकवतात ते शिकत होते. आणि आजची आपली पोरं वर्गात बसून बाहेर काय चाललं ते शिकतात. तेरे मस्तू मस्तू तू मेरे दिल का ले गए थे, मेरे दिल का ले गए थे, तेरे मस्तू मस्तू तू. बघा याची चेन कुठं, नैन कुठं, हिंडतो कुठं, लाईन मारतो कुठं. बघा माता बहीण ध्यान देऊन ऐकायला महत्व सांगतोय. एका विषयावर ते 5-6 गाणे आहेत. नयन म्हणजे डोळे. काय हिंदी मध्ये नयन म्हणले जाते. नयन म्हणजे मी म्हणालो की बघा तेरे मस्तू मस्तू तू मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन, तेरे मस्तू मस्तू तू. एखादं लेकरू मुलगी जर संध्याकाळी कॉलेजमध्ये बंदी, कॉलेज 6 वाजता संपलं, ती मुलगी लेकरी लायब्ररी मधनं बाहेर आली बॅग घेऊन, गेटच्या बाहेर पडली, तिच्या मनात काहीच नाही. तिने सहज कॉलेजकडे असं पलटून बघितलं आणि घरी निघून गेली की या पोरांमध्ये चर्चा होतात, तिला पाहत होती ती माझ्याकडे. ह्या आजच्या नजरा आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणून मी तुम्हाला म्हणालो की वर्गाच्या बाहेर बसून वर्गाच्या फळ्यावरती गुरुजी काय शिकवतात ते शिकत होते. आजची आपली पोरं वर्गात बसून बाहेर काय चाललं ते शिकतात. तेरे मस्तू मस्तू तो मेरे दिल का ले गए थे, मेरे दिल का ले गए थे, तेरे मस्तू मस्तू तो
या नयनवरती म्हणजे डोळ्याच्या विषयावरती किती गाणे आले बघा. हे कोणतं गाणं शिकले? तेरी झलक शरफी तेरी झलक शरफी श्रीवल्ली तेरी झलक शरफी श्रीवल्ली नैना म्हणजे काय बोला डोळे आले दोन गाणे. तेरी झलक शरफी श्रीवल्ली नैना मदद बर्फी. याला गुलाबजामुन नाही दिसले, लाडू नाही दिसले, करंजा नाही दिसले, शंकर याला बर्फी बरोबर कळली कॅंगडो मॅंगडो. ते गाणे कॅंगडो मॅंगडो आपण डोक्यावर उचलले. ते म्हणतोय तेरी झलक शरफी श्रीवल्ली नैना मदद बर्फी. या बर्फीचा अर्थ पण कळत नसून आम्हाला लाडू करंजा दिसले, डायरेक्ट काय दिसले? ह्या नजरा अच्छे आहेत. तिसरं गाणं बोलतोय रश के कमर टाळ्या वाजवल्या तुम्ही. मेरे रश के कमर तूने पहली नजर. डोळ्यातून निघणारी नजर. डोळ्यातून काय निघतं? मेरे रश के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा गया. काय नजर आहेत नाच्या. माझ्या बापाची बाबासाहेब आंबेडकरांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची नजर काय होती बघा. ध्यान देऊन ऐका. प्रताप सिंग बोधरे काका लिहित आहेत जागली अष्टप्रहर होती पुस्तकावर. टाळ्या वाजल्या तुम्ही गाण्यावरती. आता ह्या गाण्याला वाजल्या पाहिजे महत्वाच्या. आजच्या नजर आलेल्या आहेत माझ्या बापाची बाबासाहेब आंबेडकरांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची नजर काय होती बघा. ध्यान देऊन ऐका. जागली अष्टप्रहर होती पुस्तकावर. जागली अष्टप्रहर होती पुस्तकावर. माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर. जागली अष्टप्रहर होती पुस्तकावर. जागली अष्टप्रहर होती पुस्तकावर. माझ्या भीमाची नजर, 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 माझ्या बाबासाहेब आंबेडकर रात्रंदिवस अभ्यास करतात. बाबासाहेबांची नजर पुस्तकावरती होती. ध्यान देवे महत्वाचं सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची नजर काय होती बघा. कल्याणच्या सुभेदाराला खजिना छत्रपती शिवाजी महाराजांना लुटला. राजे गडाकडे परतलेले आहेत. काही सैन्य मंडळी सरदार मंडळी दानगोटा जमा करण्यासाठी कल्याणच्या सुभेदाराच्या राजवाड्यामध्ये थांबले. दानगोटा जमा करत असताना एका अंधाऱ्या खोलीमध्ये भयभीत घाबरलेली कल्याणच्या सुभेदाराची सून सुंदर देखणी मुलगी एका अंधाऱ्या खोलीमध्ये लपून बसलेली होती. तिला वाटलं यांच्या जर आपण नजरेस पडलो तर हे माझं आयुष्य बर्बाद करतील. ज्या वेळेस तिथल्या त्या सरदारांना दानगोटा जमा करत असताना सरदारांच्या सैनिकांची नजर तिच्यावरती पडली. त्या सरदाराच्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागले. त्याला वाटलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांसमोर या कल्याणच्या सुभेदाराला सुनेला जर नेलं आणि उभा जर केलं तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला मोहऱ्या देतील. एखादा मोठा राजवाडा सांभाळतील, एखादं मोठं पद भूषवतील, सन्मान करतील, स्वागत करतील. पण झालं उलट. ज्या वेळेला या सुभेदारानं छत्रपती शिवाजी महाराज समोर कल्याणच्या सुभेदाराला सुनेला उभा केलं आणि म्हणाला पहिले बाबा छत्रपती शिवाजी महाराज मुजरा करतोय. आपण कल्याणच्या सुभेदाराचा खजिना लुटला आणि घराकडे परतला. आम्हाला एक भेट वस्तू मिळेल दानगोटा जमा करत असताना. ती भेट वस्तू आम्ही तुम्हाला देण्यासाठी आणलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले पेश किया जाए. ज्यावेळी त्या मुलीला कल्याणच्या सुभेदाराच्या मुलीला
छत्रपती शिवाजी महाराज समोर उभा केलं, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखामधले शब्द आहेत, अशा सुंदर दिसल्या असत्या माता आमच्या रूपवती. त्यामध्ये शिवाजी महाराज अशा सुंदर दिसल्या असत्या माता आमच्या रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. आईचा दर्जा देणारा छत्रपती जाणणारा त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये असाच एक किस्सा घडलेला आहे, म्हणतात तुम्ही ऐकला असेल. लुसी नावाची मुलगी बाबासाहेबांवरती एकतर्फी प्रेम करायची म्हणे. माझ्यापेक्षा माझे मानस गुरु प्रताप सिंग बोले चांगले सांगायचे बघा, मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. बाबासाहेब आंबेडकरांवरती लुसी नावाची मुलगी एकतर्फी प्रेम करायची आणि ती बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी एकांतामध्ये गाठवण्याचा प्रयत्न करायची. एक दिवस बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या पाठीमागच्या गार्डन मध्ये दाट सावलीमध्ये आरामात बसलेले होते अभ्यास करत. लुसीची नजर बाबासाहेबांवरती पडली. ती धावत पडत बाबासाहेबांकडे गेली आणि म्हणाली, मिस्टर आंबेडकर, आय लाईक यू. मी तुमच्यावरती खूप प्रेम करते, मला तुमच्या सोबत लग्न करायचंय, मला तुमच्या मुलाची आई व्हायचंय. आमच्या जागी एखादा असेल म्हणती तिकडच राहिला असत, आलंच नसतं. पण बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय वेगळं होतं, तुमचा आमचा बिंदुगड्या समाजाचा उद्धार करायचा होता. ज्या लुसी म्हणे बाबासाहेब आंबेडकर, आय लाईक यू मिस्टर आंबेडकर, मी तुम्हाला खूप लाईक करते, मी तुमच्यावरती प्रेम करते, मला तुमच्या सोबत लग्न करायचंय, मला तुमच्या मुलाची आई व्हायचंय. बाबासाहेब आंबेडकर तिला शांतपणे हसून उत्तर दिलं, लुसी, तू माझ्यावरती प्रेम करतेस, तुला माझ्यासोबत लग्न करायचंय, तुला माझ्या मुलाची आई व्हायचंय. यामधली एकच गोष्ट नक्की होईल, बाकीच्या गोष्टी होणार नाही. तिला आतुरता होती की बाबासाहेब काय उत्तर देत आहेत. बाबासाहेब त्या लुसीला म्हणतायत, तुला माझ्या मुलाची आई व्हायचंय, तुला माझ्यासोबत लग्न करायचंय, तू माझ्यावर प्रेम करतेस, तुला माझ्या मुलाची आई व्हायची. एक काम कर ना, मी तुझा मुलगा होतो, तू माझी आई हो. हे बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजची नजर आहे. नाही आमच्या नजरा मी तुम्हाला पहिले सांगितल्या म्हणून सांगणार. शिवबामाय म्हणे मुस्लिम पोरीला, शिवबामाय म्हणे मुस्लिम पोरीला, शिवबामाय म्हणे मुस्लिम पोरीला, शिवबामाय म्हणे मुस्लिम पोरीला, अरे भीमही तेच म्हणे इंग्लिश गोरीला, भीमही तेच म्हणे इंग्लिश गोरीला, भीमही तेच म्हणे इंग्लिश गोरीला. राजा शिवाजी परी पवित्र होती जबर, राजा शिवाजी परी पवित्र होती जबर, अरे राजा शिवाजी परी पवित्र होती जबर, माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर. भीमाच्या तेज गोल डोळ्याची दृष्टी रमा. खूप महत्वाची गोष्ट गाणं आहे बघा, माझ्या आवडीचं गाणं आहे. त्यात त्यांची गाणी शाळेचे वामनराव पेडकरचे, माझे काका विजय जाधव, प्रताप सिंग बोधे काका, नागोराव पाटणकर काका, भीमराव कडक, गोविंदराव या मंडळींची गाणी वेगळी ती परिवर्तन माझ्या. बोधे काका म्हणतात, भीमाच्या तेज गोल डोळ्याची दृष्टी रमा, भीमाच्या तेज गोल डोळ्याची दृष्टी रमा, भीमाची दृष्टी रमा, भीमाची सृष्टी रमा, भीमाच्या तेज गोल डोळ्याची दृष्टी रमा, भीमाची दृष्टी रमा, भीमाची सृष्टी रमा. धम्म दीक्षेची भव्य दिव्यता मनी ठसली. 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी नागांच्या नागभूमीमध्ये बुद्धाचा विज्ञान धर्म आपल्या 5 लाख अनुयायांना घेऊन बुद्धाचा विज्ञान धर्म नागांच्या नागभूमी दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर स्टेजवरती उभा आहे, ध्यान देऊ नका, महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला माई साहेब उभा आहेत. एक बुद्धांची मूर्ती सुद्धा आहे तथागताची. बाबासाहेबांच्या बाजूला भंतीजी सुद्धा आहेत. बाबासाहेबांच्या हातामध्ये 5-6.5 फुटाची काठी आहे. प्रताप सिंग बोधरे काका म्हणतात, मला रमाई दिसली. काय म्हणतात? बाबासाहेब आंबेडकरांसोबत दीक्षा घेताना मला रमाई दिसली. काय म्हणतात प्रताप सिंग बोधरे काका बघा, भीमाच्या तेज गोल डोळ्याची दृष्टी रमा, भीमाची दृष्टी रमा, भीमाची सृष्टी रमा. धम्म दीक्षेची
दिव्यता मनी ठसली, धम्म दीक्षेची भव्य दिव्यता मनी ठसली. जनता 5 लक्षामध्ये समोरी बसली. प्रताप सिंगा तरी नजर माझी आसुसली, प्रताप सिंगा तरी नजर माझी आसुसली. अरे भीमाच्या हाताच्या काठीत रमाई दिसली, जणू का सांभाळीते पतीची पासष्टी रमा. भीमाची दृष्टी रमा, भीमाची सृष्टी रमा. असं वाटतंय जशी भीमाची घटना पाक आहे म्हणून विषम केला धाक आहे. विषमता म्हणजे उच्च निष्ठा. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून ही उच्च निष्ठा नष्ट करून टाकली. झोपडीमध्ये राहणारा गरीबाला एकाच मताचा अधिकार आणि महालामध्ये राहणारा श्रीमंताला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. म्हणून म्हणावं असं वाटतंय जशी भीमाची घटना पाक आहे म्हणून विषम केला धाक आहे. आयल्या गैल्या पुढाऱ्यांचं काय सांगू, बाबासाहेब आंबेडकर या भारताचं नाव आहे. माझ्या भीमाची कीर्ती त्यानं वाढविली भारतादिशा, माझ्या भीमाची कीर्ती त्यानं वाढविली भारतादिशा. असं लिहिलंय संविधान, असं लिहिलंय संविधान, कसं फुलविलं त्याला हे असं फुलविलं त्याला हे भारत एखानतारे अशी क्रांती, एखानतारे अशी क्रांती होती भीमाच्या लेखणी. पण भीमराव माझा रुपया बधा बाहेर कोटी कोटी, भीमराव माझा रुपया बधा कोटी कोटी, भीमराव माझा रुपया बधा कोटी कोटी. तुषार गांधी 10-20 50, तुषार गांधी 10-20 50.